त्याचबरोबर आदरणीय राहुलजी कदम यांचा इथे यथोचित मान सन्मान आदर सत्कार आम्ही घेऊ इच्छितोय। तर आपण व्यासपीठावरती या स्थानापन्न व्हा आणि या फायनलच्या मॅचचा आनंद घ्या अशी विनंती आपल्याला। सामन्याला करूयात आपण सुरुवात। आई जन्नाई देवी चषक 2025 ची पर्व 5वी ची ही फायनलची मॅच आपण पाहतोय। दोन्ही संघांच्या विरोधामध्ये खेळवली जाते। एका बाजूला टीम रोहन 11 पानेरी तर दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी। फायनलच्या मेगा फायनलच्या महामुकाबल्याला आपण करूया सुरुवात। अगदी आज जर का पाहिले तर नाटोशी संघाचा संघर्ष सकाळच्या सत्रामध्ये अगदी देखणा राहिला आणि तो संघर्ष करत असताना ती टीम इथपर्यंत पोहोचली आहे। त्यांच्या बरोबरीला रोहन 11 पानेरी यांनी पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय। लेट्स प्ले मेगा फायनलच्या महायुद्धाला आपण सुरुवात करतोय। कोण होणार आजच्या दिवसामध्ये दादा संघ, कोण घेऊन जाणार आहे जन्नाई देवी चषकाची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, कोण घेऊन जाणार दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, हे महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगतंय। पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटला ब्रश झाल्यानंतर चेंडू डी झोन मध्ये गेला। त्याचबरोबर आदरणीय सुभाष दादा गोडांबे यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ आगमन झाले। मोस्ट वेलकम। पहिल्या बॉलवरती समंजसपणाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला। एक धाव आली। ओहो इथे मात्र ड्राइव्ह केलाय कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल झालाय फरार। मिळतील धावा 6 षटकार विजय पवारने ठोकलाय हा फटका। पहिल्या बॉलला मात्र पाहिलं ओळखलं डिफेन्स केलं, दुसऱ्या बॉलवरती गोलंदाजाचा अभ्यास केला, गोलंदाजाला वाचलं, त्यानंतर मात्र हा फटका फिरवला। दहा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। मेगा फायनलचं घमासान मैदानाच्या आतमध्ये अगदी रंगलंय। ओहो इथे फटका हवेमध्ये फसलाय की काय, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अगदी अथुनात राहिला आणि शेवटच्या क्षणाला तो थोडासा अपुरा पडला आणि बॉल गेला टप्पा 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 सीमारेषेच्या बाहेर झाला फरार। प्रदीप पवारच्या बॅट मधून दर्जेदार चौकार। धन्यवाद डीजे। 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथे सोडून दिलाय पाहायला। येस इट इज अ व्हाईट बॉल। एक्स्ट्रा आणि धावफलक पुढे सर एक्स्ट्रा धावा इथे खर्च झाल्या या षटकामधून। तब्बल 3 धावा एक्स्ट्रा रुपयामध्ये खर्च झाल्यात। 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय। 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। फायनलचं ही महत्वपूर्ण लढत। या स्पर्धेमध्ये चॅम्पियन हा शब्द कोणत्या टीमच्या पाठीमागे लागेल। कमी गतीचा हा बॉल प्रदीप पवारच्या बॅट मधून
आलाय उत्तुंग भरारी घेणारा, गगनाला गवसनी घालणारा हा मोठा फटका. चेंडू सीमारेषे पल्ल्याड 6 धावा या दिवशी. चांगलाय, उंच आहे, लांब आहे, तर अगदी देखना होता, सुरेख होता, परंतु धाव त्याच्यावरती मिळते एकच. लेट परंतु थेट आर्यन पवार देखील फायनलच्या सामन्यामध्ये उपस्थित राहिले. वेलकम. 22 धावा धाव फलकावरती एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघ रोहन 11 पानेरी. हरीश ओव्हर नंबर 2 मध्ये आपण त्यांना पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती, बॉलिंग ट्रॅक वरती हरीश यांना आमंत्रित केलं गेलंय. पहिल्या धावामध्ये जिथे मनोज बॉलिंग करत असताना धावा खर्च झाल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्यासाठी त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय. जास्तीत जास्त धावापर्यंत नेण्याचा मानस फलंदाजांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. अशी फलंदाजी गरजेची आहे या सामन्यामध्ये आणि अशी गोलंदाजी तुम्ही विजय पवारच्या विरोधामध्ये करू शकत नाहीये. ताकद थोडी, नजाकत भरी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या बॉल वरती मिळाल्या 6 धावा, षटकार. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, फ्लॅट आणि मॅक्झिमम. बॉल करतोय हवाई सफर, 6 धावा, ब्रँडेड षटकार. ओ बॅटची स्लाइस घेतली होती, इथे कट होता, चायनीज कट बॉल जातोय डी झोन मध्ये एका धावेसाठी. पस्तीस धावा धाव फलकावरती. 35च्या घरामध्ये धाव फलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. चांगली बॅटिंग, अगदी गोलंदाजांवरती वर्चस्व करत असताना फलंदाजांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. विजय पवार वैयक्तिक 5 चेंडू फेस करत असताना 18 वरती खेळतोय, तर प्रदीप पवार वैयक्तिक 4 चेंडू फेस करत असताना 14 वरती खेळतोय. अशी पार्टनरशिप आपण पाहतोय. गोलंदाजांना ही पार्टनरशिप कुठेतरी बिल्ड करावी लागेल. एक महत्वपूर्ण खेळाडू पाठीमागे पाठवावा लागेल. महत्वाचा एक खेळाडू बाद झाला तर कुठेतरी एक खेळाडू प्रेशर मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. परंतु आर्यन पवार देखील उपस्थित राहिले, त्यांचा खेळ देखील सातत्याने चांगला राहिलाय. कमी गतीचा हा बॉल भिरकावून दिलाय, सरळ बाउंड्री लाईनच्या पल्ल्याड. 6 धावेंसाठी मोठा फटका, षटकार. बॅटिंग झाली, अगदी धुमाकूळ घालते.
विजय पवार मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक येणाऱ्या चेंडूवरती एक वेगळा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय। इथे डीप पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक मात्र आडवा येतोय। तिथे अगदी वेगाने फेकी केली आहे सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने, तिथे धाव फक्त मिळाली एक। ओहो, प्रदीप पवार देखील धावत्या पाण्यामध्ये हात धुवून घ्यायला लागलाय। एक फुंकर मारतोय तर एक दिशा देतोय, एक रचना दाखवतोय तर एक कलात्मक फटके दाखवतोय, एक ताकद लावतोय तर एक दिशा देतोय। अशी दोघांमध्ये रंगले धाव मात्र फाडून फोडायला इथे संघर्ष करावा लागतोय। हे 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय 48 या आकड्यावरती। 48 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस बिनगडी बाद संघ रोहन 11 पानेरी। वाजवा डीजे। प्लेयरचे सर्वे सर्वा स्वतः मालक त्यांच्या सोबत त्यांचे संपूर्ण प्रतिनिधित्व आपल्याला पाहायला मिळतं। जयवंत साहेब शेलार, राम साहेब एकावडे, बरोबर सळवेगावचे माजी सरपंच विठ्ठल साहेब एकावडे असे सर्व मान्यवरांची मांदियाळे आपल्याला पाहायला मिळते। वेलकम, सुस्वागतम 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 तुम्हा सर्वांचं जन्नाई देवी चषकामध्ये सहर्ष असं स्वागत आहे। आपण आला तर व्यासपीठावरती गर्दी वाढली, सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालं। आपण वाढल्याने व्यासपीठाची शोभा अजून वाढेल, अजून ही मॅच पाहायला प्रेक्षक वर्गाला आणि खेळाडूंना खेळायला मजा येईल। या तुम्हा सर्वांचं जन्नाई देवी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे।
महत्वपूर्ण चेंडू कोणत्या आकड्यावरती टार्गेट सेट होईल हे पाहणं तितकंच रंजक आहे. पहिल्या डावातला हा शेवटचा बॉल. ओहो फटका तर चांगला आहे. अटक मटक चवळी चटक सगळ्यांचा टक धरकीया पट. विजय पवारच्या बॅट मधून तडाखा मोठा फटका षटकार याडीचे. एक 12 चेंडू फेस करत असताना विजय पवारने कुठल्या 44 धावा अगदी 6 धावेनी लांब राहिल्यानंतर आजच्या दिवसातील अर्धशतकीय खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळाली असते. 68 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 69 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. या मेगा फायनलच्या महायुद्धामध्ये रोहन 11 पानेरे टीम बॅटिंग करत असताना प्रथमतः त्याने कुठल्या 68 धावा आणि 69 धावांचं आव्हान इथे मात्र सेट केलं गेलंय. 69 धावा जमवायच्या आहेत, 69 धावा मिळवायच्या आहेत. टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी या संघाला चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि तुम्हाला मिळवायच्या आहेत 69. चला लगेच आपण दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करूयात. 69 धावांचं टार्गेट गाठायचंय. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू असतील 18. ही मॅच महत्वपूर्ण आहे. एक वेळेस मुलगी सोडून गेली तरी चालेल, परंतु ही मॅच हातामधून सुटता कामा नये. हो बॅटची कडा. पहिल्याच बॉल वरती संधी निर्माण झाली होती. यष्टीरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल सरळ गोशांगिक क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होते. एक धाव तिथे मिळते. निलेश पवार ज्याने आजच्या दिवसामध्ये संघ जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये सापडला तेव्हा तेव्हा त्याने तिथून बाहेर काढलाय
आजच्या दिवसामध्ये हा गोलंदाज मात्र फ्रंटला आलाय. वेग फार होता त्याला इथे प्रत्युत्तर देऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. यष्टीरक्षकाचे प्रयत्न अथोनात पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील वेग फार आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. दिशाहीन गोलंदाजी. हो, हा फटका फसलाय विजय पवार. तिथे मात्र चेंडू दिसत नाहीये. सूर्याची किरण डोळ्यावरती पडली, नजरा खाली झुकल्या, त्यानंतर हा चेंडू एक टप्पा सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावा देऊन गेला. व्हाईट बॉलचा इशारा. वेग फार होता परंतु दिशा इथे योग्य शोधावी लागेल निलेशला. आतापर्यंत गोलंदाजी त्याची चांगली राहिली आहे. विजय पवार सांगतोय षटकार गेला हरकत नाहीये, परंतु 6 चेंडू लवकर इथे खेळून घे. एक्स्ट्रा धावा खर्च होत आहेत. हो, आडव्या बॅटने ओमकारच्या बॅट मधून हा ब्रँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेषेच्या पल्याड. 6 धावा, षटकार. आणखीन एक अवांतर धाव, आणखीन एक स्वेर मारा, आणखीन एक बाईट बॉल. आतापर्यंत 4 अवांतर धावानं या षटकामधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 15 धावा धावफलकावरती. हा चांगला बॉल होता. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. शरीराचा वेध घेणारा हा बॉल इथे मात्र स्वतः गोलंदाज पकडतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही चोरीची धाव इथे ऍड केली जाईल. 16च्या घरामध्ये धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पंच आहे पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, हाय अँड लॉंग. बॉल सीमारेषा बाहेर. 6 धावा, ब्रँडेड षटकार. करत असताना एका षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 22 बिनगडी बाद संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी. पहिल्या डावाची सुरुवात झाली. रोहन 11 पानेरी संघाने देखील पहिल्या षटकामध्ये 22 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या. अशा पद्धतीची जर का फलंदाजी राहिली, अफलातून फलंदाजी, फाडून फोडून फलंदाजी केली तर ही मॅच मात्र आटातटीची आणि चोरशीची होईल. परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे, अनुभवाच्या मातीमध्ये मळकटत असताना या खेळाडूने रोहन 11 पानेरी संघाचा खेळ आतापर्यंत दर्जेदार ठेवलाय. आर्यन पवार ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चला जास्त वेळ घेऊ नका, अगदी स्पीडली मॅच आपल्याला चालू ठेवायची आहे. अजून सत्कार समारंभ सोहळा इथे आपल्याला पार करायचा आहे. पहिलाच बॉल फटका फसला की काय नाही, क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. बॉल जाईल निघून सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. आर्यन पवारचं केलं भव्य स्वागत. अर्थाने गरज आहे. ओमकारने दिवसभरामध्ये सांभाळलेली धुरा इथे जशास तशी सांभाळावी लागेल. कमी गतीचा हा बॉल, फटका तर चांगला आहे, खूप चांगला आहे, परंतु धाव तिथे एकच मिळते. थोडासा पाठीमागे ठेवला हा टप्पा. 29 धावा धावपलकावरती. वैयक्तिक 7 चेंडू फेस करत असताना 18 धावांवरती खेळतोय ओमकार कळंत्रे. ओमकार वरती विश्वास आहे. ओमकार हे तो मुमकिन है. ओमकार आहे तर शक्य आहे. ओहो, परंतु इथे आर्यन पवार कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तू षटकार मारणार तर मी देखील दांडी गुल करणार. इथे विकेटचं होतंय पतन. ल्याडीजे कुठेतरी प्रेशर क्रिएट झालाय, दबाव आला. एका बाजूने मात्र तराजूच्या काट्यासारखी चाललेली ही मॅच, वजन जास्त पडलंय. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. इथे व्हाईट बॉलचा इशारा, दिशा खराब आहे. एक्स्ट्राने धावपलक पुढे सरकेल. धावपलकावरती बदल होते. 30च्या घरामध्ये धावपलक. कमी गतीचा हा बॉल, त्या बॉलवर या बॉलला पाठवलंय. 1 बाउंड, सीमारेषा बाहेर. 4 धावा, चौकार.
हो चांगला स्ट्रोक, परंतु आहे क्षेत्ररक्षक तिथे चुकी होणार नाहीये. लगातारचा हा दुसरा गडी ते बाद होतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट माघारी पाठवल्या जात आहेत. टीम हॅट्रिक इथे नक्कीच होते. मागील षटकाच्या शेवटच्या बॉलवरती आतापर्यंत या संपूर्ण जन्नाई देवी चषकामध्ये 3 हॅट्रिक झाल्यात. पाटीलवाडी या संघाच्या वेदनी 1 हॅट्रिक घेतले. गणेश शेळके नागमाटेक संघाच्या खेळाडूने 2 हॅट्रिक घेतल्यात आणि आता सुनीलकडे देखील ही संधी चालून आली आहे. हॅट्रिक बॉल, विकेट हॅट्रिक होईल का या स्पर्धेमधली चौथी? हो चांगला बॉल होता, चांगला बॉल होता. अगदी यष्टांना फुंकर मारत चाललाय हा बॉल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. पहिले 3 चेंडू निर्धाव आलेत. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, बनवायचे आहेत 35. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. विजय पवार प्रयत्न करेल, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल. 6 धावा देऊन जाईल. मोठा फटका, षटकार.